नमस्कार, मी पूर्वी भावे. पाहुयात टॉप 25 बातम्या. मुंबईतल्या सायन रुग्णालयामध्ये तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी. मनसे नेते अमित ठाकरेंची शिवजयंती उत्सवाला उपस्थिती. अहिल्यानगरमध्ये तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. महापौर ज्योती गाडे यांच्या हस्ते शिवरायांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना. साताऱ्याच्या केरळ गावात उत्साहपूर्ण वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंती उत्सवामध्ये गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी लहान मुलांनी विविध सादरीकरणही केली. भिवंडी तालुक्यातील इताडे गावात भाजपचे तालुका उपाध्यक्ष जगन पाटील यांच्या वतीनं बैलगाडा शर्यतीचं भव्य आयोजन. या शर्यतीत 250हून अधिक बैलगाड्यांचा सहभाग. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी उपस्थिती. अकोल्यात मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमान 40.7 अंशांवर. उष्णतेमुळे नागरिक त्रस्त. वर्दळीच्या रस्त्यांवरती दुपारच्या सुमारास शुकशुकाट. सोलापुरात आज तब्बल 39.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उष्णता जाणवायला लागल्यामुळे नागरिक हैराण. मागील 3 दिवसांपासून उन्हाचा पारा 38 अंश सेल्सिअसच्या पार असल्याची माहिती. येत्या रविवारी होणारी एमपीएससीची मुख्य परीक्षा पुढे ढकलली. 29 मार्चला होणारी परीक्षा आता 5 एप्रिलला होणार. एमपीएससीच्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर होण्याला उशीर झाल्यामुळे मुख्य परीक्षा पुढे ढकलली. नागपूर पालिकेच्या नाग, पिवळी आणि पोहरा नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ. मनपातर्फे नद्यांचं पात्र पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळ्यात पाणी सुरळीत वाहण्यासाठी मोहीम हाती. नागपूर जिल्ह्यातल्या खापरखेडा परिसरात दिवसाढवळ्या हत्येचा थरार. पती पत्नीकडनं पत्नीच्या जुन्या प्रियकराची धारदार चाकून हत्या. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुणे नाशिक महामार्गावरील पेठ गावाजवळ पिकअप वाहनाच्या धडकेत 4 जण जखमी. महामार्गावर पांढऱ्या पट्ट्यांचं रंगकाम सुरू असताना घटना घडल्याची माहिती. शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी तेलंगणाच्या हैदराबादमधील भाविकाचं दान. साई भक्त KSS भगवान यांनी साईबाबांच्या चरणी सुवर्णहार अर्पण केला. 193 ग्रॅम वजनाच्या या हाराची किंमत 23,60,000 इतकी आहे. संस्थानाकडनं साई भक्ताचा सत्कार. आंतरराष्ट्रीय सिनेमोत्सवामध्ये गौरवलेला द रॅबिट हाऊस सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित. या सिनेमाचं दिग्दर्शन वैभव कुलकर्णीनं केलं असून हिमाचलमधील एका रहस्य कथेवरती चित्रपटाची स्टोरी असल्याची माहिती. इराणकडनं अर्श नावाच्या ड्रोनच्या माध्यमातून कुवेतमध्ये हल्ला. या अर्श ड्रोनची रेंज ही 2000 किलोमीटरपर्यंतची आहे. अर्श ड्रोन हा शाहेद ड्रोनप्रमाणे वन वे आत्मघातकी ड्रोन असल्याची माहिती आहे.